आज सकाळी दुकानात जाऊन घेतली लक्ष्मीची मूर्ती, कारण की माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती नव्हती. म्हटलं चला उद्या लक्ष्मीपूजन आहे तर छान अशी छोटीशी लक्ष्मीची मूर्ती घेऊया. माझ्याकडे दुर्गा मातेची पण मूर्ती नव्हती, ती पण घेतली आणि घरी आलो. तर इकडे घरी येताना उर्वाशला खूप अशी भूक लागली, तर मग त्याने थालीपीठ खाल्ले आणि बघा स्वतःच्याच हाताने कसा टिळा लावला, तर कसा दिसतोय उर्वांश. आणि मग मी जेवण वगैरे करून लागले चकली बनवायला. आज माझा सगळा फराळ झालेला आणि इकडे मग बाजार वगैरे होऊन आणलेला तो वगैरे ठेवून घेतलेला. आज भरपूर असं थकल्यासारखं झालं होतं, कारण की मार्केटमध्ये पण गेलेलो आणि घरी येऊन फराळ पण बनवलेला. आणि मग लगेच मला इकडे झाडझूड पण करायची होती, रांगोळी पण काढायची होती. तर सगळं झाडून घेतलं आणि मग छान अशी छोटीशीच रांगोळी पण काढली. आणि आम्हाला भरपूर दिवस झाले होते गादी घ्यायची होती, तर आज आम्ही गादी पण घेतलेली. कारण की कापूस एक नैसर्गिक तंतू आहे, त्यामुळे कापसाच्या गादीत हवा सहज फिरते, यामुळे गादी थंड राहते आणि गरम हवामानात जास्त घाम येत नाही. त्यामुळे आम्ही ती गादी घेतलेली. आणि इकडे संध्याकाळ होत नाही तर मस्त मग असे छान दिवे लावून घेतलेले. तर आजचा दिवस असा होता. चला भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.